राज्यातील लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेल्या तब्बल 2,46,00,000 बहिणींसाठी अत्यंत मोठी आणि आनंदाची बातमी आलेली आहे। बघा, लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये फेब्रुवारी महिन्याचा 8वा हप्ता आज दुपारी 3:48 जमा करण्याचे आदेश देण्यात आलेले आहे। बघा, आज दुपारी 3:48 लाडकी बहीण योजनेचा 8वा हप्ता जमा होण्यास सुरुवात होणार आहे। ते रात्री 12 वाजेपर्यंत हा हप्ता सुरूच राहणार आहे। त्यामुळे तुमचा फॉर्म लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेला असेल तर तुमच्यासाठी अत्यंत मोठी आणि आनंदाची बातमी आहे। बघा, अखेर बहिणींची प्रतीक्षा संपलेली आहे। बहिणींच्या खात्यामध्ये फेब्रुवारी महिन्याचा 8वा हप्ता 21 रुपये प्रमाणे जमा करण्याचे आदेश देण्यात आलेले आहे। बघा, बहिणींना भरपूर दिवसांपासून चिंता लागलेली होती की 1500 रुपयांचा हप्ता कधी 2100 रुपयावरती जाईल, परंतु आर्थिक बजेट आलेलं आहे आणि त्या बजेटमध्ये 2100 रुपये हप्ता सुरू झालेला आहे। परंतु राज्यामधील 36 जिल्ह्यांपैकी 15 जिल्ह्यांमध्ये आज लाडकी बहीण योजनेचा 8वा हप्ता जमा करण्याचे आदेश देण्यात आलेले आहे। त्यामुळे तुमचा फॉर्म लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेला असेल तर तुमच्या खात्यामध्ये 8वा हप्ता जमाच केला जाणार आहे। बघा, 8व्या हप्त्यासाठी 1400 कोटी निधी महाराष्ट्र सरकारकडे आलेले आहे। तो निधी महिला व बालविकास विभागाकडे पाठवलेला आहे। याच्यामध्ये जानेवारी महिन्याचा 1500 रुपयांचा हप्ता समावेश करण्यात आलेला आहे आणि फेब्रुवारी महिन्याचा 8वा हप्ता समावेश करण्यात आलेला आहे। या दोन हप्त्यांसाठी 1400 कोटी निधी महिला व बालविकास विभागाकडे देण्यात आलेला आहे। परंतु महाराष्ट्र राज्याचे सध्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी सुद्धा महत्त्वपूर्ण असा आदेश दिलेला आहे। बघा, आज सर्व बँका चालू झालेल्या आहेत, त्या बँकांकडे याद्या सुद्धा गेलेल्या आहेत। तर या याद्यांमध्ये काही माता भगिनींना 7,500 रुपये 5 महिन्यांचे मिळाले नाही, तर ते 5 महिन्यांचे 7,500 रुपये आजच जमा केले जाणार आहे। सोबतच 1500 रुपये जानेवारी महिन्याचा हप्ता आजच जमा करण्याचे आदेश देण्यात आलेले आहे। सोबतच ज्या माता भगिनींना 6वा हप्ता डिसेंबर महिन्याचा 1500 रुपये मिळाला नसेल तर तो हप्ता आजच जमा केला जाणार आहे आणि फेब्रुवारी महिन्याचा 21 रुपयांचा हप्ता आजच जमा केला जाणार आहे। म्हणजेच मागील सर्व पैसे जमा करण्याचे आदेश देण्यात आलेले आहे। सोबतच चालू महिन्याचा फेब्रुवारी महिन्याचा 8वा हप्ता सुद्धा आजच जमा केला जाणार आहे। बघा, महिला व बालविकास विभागाच्या मंत्री आदिती तटकरे मॅडमने सुद्धा महत्त्वपूर्ण असा आदेश दिलेला आहे। बघा, ज्या बहिणींच्या खात्यामध्ये जानेवारी महिन्याचा 7वा हप्ता आलेला आहे त्याच बहिणींच्या खात्यामध्ये फेब्रुवारी महिन्याचा 8वा हप्ता 21 रुपये प्रमाणे जमा केला जाईल। म्हणजे ज्या माता भगिनींना जानेवारी महिन्याचा हप्ता आला नसेल त्यांच्या खात्यामध्ये फेब्रुवारी महिन्याचा 8वा हप्ता येणार नाही। ज्यांना जानेवारी महिन्याचा 7वा हप्ता आलेला असेल त्याच बहिणींच्या खात्यामध्ये आज फेब्रुवारी महिन्याचा 8वा हप्ता जमाच केला जाणार आहे। बघा, ज्या माता भगिनींना ज्या लाडक्या बहिणींना हा मेसेज आलेला असेल तर त्यांना पैसे येणार नाही, त्यांचा फॉर्म रिजेक्ट करण्यात आलेला आहे। बघा, आपल्या मेसेजच्या हिस्ट्रीमध्ये पाहायचं आहे की आपल्याला युअर ॲप्लिकेशन रिजेक्टेड फॉर लाडकी बहीण योजना असा मेसेज आलेला असेल तर तुमच्या अर्जांची छाननी झालेली आहे। त्या छाननीनंतर तुमचा अर्ज अपात्र सुद्धा करण्यात आलेला आहे। त्यामुळे तुम्हाला जानेवारी महिन्याचा हप्ता आलेला नसेल तर तुम्हाला पुढील 5 वर्षांसाठी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेता येणार नाही। सोबतच महाराष्ट्र राज्याचे सध्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी सुद्धा महत्त्वपूर्ण असा आदेश दिलेला आहे। बघा, मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचा निधी आलेला आहे। हा निधी 500 कोटींचा निधी आहे। त्यामुळे हा निधी महिला व बालविकास विभागाकडे विस्तारित केलेला आहे। परंतु हा निधी कोणत्या माता भगिनींच्या खात्यामध्ये जमा केला जाणार आहे ते सुद्धा स्पष्टपणे सांगण्यात आलेलं आहे। ज्या लाडक्या बहिणींच्या नावाने गॅस कनेक्शन आहे त्याच माता भगिनींच्या खात्यामध्ये गॅस कनेक्शनचे 2,500 रुपये जमाच केले जाणार आहे। सोबतच ज्या माता भगिनींचा फॉर्म लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेला आहे त्याच बहिणींच्या खात्यामध्ये गॅस कनेक्शनचे 2,500 रुपये जमाच केले जाणार आहेत। परंतु एकाच दिवशी राज्यातील तब्बल 36 जिल्ह्यांमध्ये लाडकी बहीण योजनेचा 8वा हप्ता विस्तारित होऊ शकत नाही। त्याच अनुषंगाने राज्यातील तब्बल 36 जिल्ह्यांपैकी 15 जिल्ह्यांमध्ये आज लाडकी बहीण योजनेचा
आठवा हप्ता 21 रुपये प्रमाणे जमाच केला जाणार आहे। त्यामुळे हे 15 जिल्हे कोणकोणते आहेत ते सुद्धा अगदी झटपट बघून घेऊयात। बघा, सर्वात प्रथम पुणे जिल्हा सांगण्यात आलेला आहे, सोबतच सातारा जिल्हा आहे, सांगली जिल्हा आहे, रत्नागिरी जिल्हा आहे आणि रायगड जिल्हा आहे। कारण रायगडमध्ये वचनपूर्ती सोहळा सुद्धा आयोजित करण्यात आलेला होता। त्याच अनुषंगाने या 5 जिल्ह्यांमध्ये आज हप्ता विस्तारित केला जाणार आहे। त्यासोबत मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचे 3 गॅसचे 2,500 रुपये सुद्धा आज जमा केले जाणार आहे। त्याचप्रमाणे बुलढाणा जिल्हा आहे, अमरावती जिल्हा आहे, यवतमाळ जिल्हा आहे, वाशिम जिल्हा आहे आणि परभणी जिल्हा आहे। म्हणजेच 36 जिल्ह्यांपैकी या 10 जिल्ह्यांमध्ये 100% आज फेब्रुवारी महिन्याचा 8वा हप्ता जमाच केला जाणार आहे। उर्वरित 5 जिल्हे सुद्धा सांगणार आहे, परंतु बहिणींसाठी काही आनंदाच्या अपडेट सुद्धा आलेले आहेत। त्या अपडेट अगदी सविस्तर पद्धतीने बघून घेऊया। परंतु आज लाडकी बहीण योजनेचा 8वा हप्ता जमाच केला जाणार आहे। त्यामुळे काही प्रमुख बँकांना सुद्धा प्राधान्य देण्यात आलेलं आहे। त्याच्यामध्ये 5 बँका सांगण्यात आलेल्या आहे। सर्वात मोठी बँक म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया। बघा, जी पहिली बँक सांगण्यात आलेली आहे ती म्हणजे भारतीय स्टेट बँक। सोबतच दुसरी बँक सांगण्यात आलेली आहे, त्या दुसऱ्या बँकेला सुद्धा प्राधान्य देण्यात आलेलं आहे, ते म्हणजे पोस्ट पेमेंट बँक। ज्या माता भगिनींचं, ज्या लाडक्या बहिणींचं खातं या बँकेमध्ये असेल तर त्यांच्या खात्यामध्ये पैसे येणार आहेत। तिसरी बँक आहे महाराष्ट्र ग्रामीण बँक। बघा, ग्रामीण क्षेत्रामधल्या सर्व बँका गव्हर्नमेंट मान्यता असतात, त्यामुळे या बँकांना सुद्धा प्राधान्य देण्यात आलेलं आहे। सोबतच बँक ऑफ महाराष्ट्र, बघा, गव्हर्नमेंट मान्यता असलेली सर्वात मोठी बँक आहे। त्यामुळे या बँकेमध्ये तुमचं खातं असेल तर तुमच्या खात्यामध्ये आजच पैसे जमाच केले जाणार आहे। आणि शेवटची बँक म्हणजे बँक ऑफ इंडिया। बघा, 5 बँकांना प्राधान्य देण्यात आलेलं आहे। त्या 5 बँका सविस्तर पद्धतीने सांगितलेल्या आहेत, परंतु आपल्या चॅनलवरती 1,13,000 सबस्क्रायबर पूर्ण झालेले आहेत। त्याच अनुषंगाने आपल्या चॅनलच्या माध्यमातून सुद्धा लाडक्या बहिणींसाठी महत्त्वपूर्ण असे आनंदाचे निर्णय घोषित करण्यात आलेले आहे। बघा, सरासरी 7,000 सबस्क्रायबर अजून पूर्ण झाल्यानंतर आपल्या चॅनलच्या माध्यमातून तब्बल 36 पैठणी साड्या विस्तारित केल्या जाणार आहे। सरासरी महाराष्ट्र राज्यामध्ये 36 जिल्हे आहेत, तर त्या 36 जिल्ह्यांमध्ये प्रत्येक जिल्ह्याला एक पैठणी साडी आपल्या चॅनलच्या माध्यमातून विस्तारित सुद्धा केली जाणार आहे। परंतु याच्यामध्ये काही महत्त्वपूर्ण अशा अटी सुद्धा घालण्यात आलेल्या आहेत। त्याच्यामधली पहिली अट सांगतो, त्यानंतर आपण ज्या महत्त्वपूर्ण अशा अपडेट आलेल्या आहेत त्या सुद्धा अगदी झटपट बघणार आहोत। बघा, पहिली अट म्हणजे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहणं गरजेचं आहे। उर्वरित ज्या 2 अटी राहिलेल्या आहेत त्या 2 अटी सुद्धा सांगणार आहे। बघा, 5 जिल्हे राहिलेले आहेत आणि या 2 अटी राहिलेल्या आहेत ते सुद्धा तुम्हाला झटपट सांगणार आहे। परंतु आज लाडकी बहीण योजनेचा 8वा हप्ता कोणत्या माता भगिनींच्या खात्यामध्ये जमा केला जाणार आहे त्याविषयी सुद्धा महत्त्वपूर्ण अशी अपडेट आलेली आहे। सोबतच सर्व मिळून लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये किती रक्कम आज जमा करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत ते सुद्धा अगदी झटपट बघणार आहोत। सोबतच मागील पैसे ज्या माता भगिनींना आलेले नसतील त्यांच्यासाठी सुद्धा आनंदाची बातमी आलेली आहे। त्यांच्या मनामध्ये प्रश्न पडलेला असेल की मागील पैसे येणार का, तर त्याविषयी महत्त्वपूर्ण अशी अपडेट आलेली आहे। त्या अपडेटच्या माध्यमातून तुम्हाला सुद्धा सविस्तर सांगणार आहे। बघा, जी पहिली अपडेट आलेली आहे ते म्हणजे आज कोणत्या माता भगिनींच्या खात्यामध्ये लाडकी बहीण योजनेचा 8वा हप्ता जमा केला जाणार आहे ते सुद्धा अगदी झटपट बघून घ्या। बघा, सर्वात प्रथम ज्या माता भगिनींच्या खात्यामध्ये जानेवारी महिन्याचा 7वा हप्ता 1,500 रुपये जमा झालेला आहे त्याच बहिणींच्या खात्यामध्ये 8वा हप्ता जमाच केला जाणार आहे। सोबतच ज्या माता भगिनींनी आपले आधार कार्ड बँक खात्याशी लिंक केलेला आहे त्या बहिणींच्या खात्यामध्ये आणि ते आधार कार्ड बँकेशी लिंक आहे त्याचा स्टेटस ऍक्टिव्ह दाखवणं गरजेचं आहे, तरच तुमच्या खात्यामध्ये फेब्रुवारी महिन्याचा 8वा हप्ता आज जमा केला जाणार आहे। सोबतच बहिणींच्या मनामध्ये प्रश्न पडलेला असेल की सर्व मिळून किती पैसे आमच्या खात्यामध्ये जमा केले जाणार आहे त्याविषयी सुद्धा अपडेट आलेले आहे। बघा, ज्या माता भगिनींना मागील 5 महिन्यांचे 7,500 रुपये आलेले नसतील ते 7,500 रुपये, सोबतच डिसेंबर महिन्याचा 6वा हप्ता 1,500 रुपये, सोबतच जानेवारी महिन्याचा 7वा हप्ता 1,500 रुपये, म्हणजेच टोटल मिळून तुमच्या खात्यामध्ये 10,500 रुपये रक्कम जमाच केले जाणार आहे। उर्वरित 21 रुपये आज त्याच्यामध्ये समाविष्ट सुद्धा
करण्यात येणार आहे। त्यामुळे तुम्ही जर लाडकी बहीण असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आलेली आहे। सोबतच काही माता भगिनींच्या मनामध्ये प्रश्न आहे की आम्हाला पुढचा हप्ता आलेला आहे, सरासरी जानेवारीचा हप्ता आला, सोबतच फेब्रुवारी महिन्याचा हप्ता आला, परंतु मागील 5 महिन्यांचे 7,500 रुपये आलेले नाही, सोबतच गॅस कनेक्शनचे 2,500 रुपये आलेले नाही। तर आम्ही काय करायचं आहे ते सुद्धा तुम्हाला सांगणार आहे। सरकारने हेल्पलाईन नंबर दिलेला आहे, ज्या माता भगिनींना याची गरज असेल तर त्यांनी हेल्पलाईन नंबरवरती सुद्धा मेसेज करायचा आहे। तो हेल्पलाईन नंबर तुम्हाला याच व्हिडिओमध्ये देणार आहोत, परंतु ज्या महत्त्वपूर्ण अशा अपडेट आलेल्या आहेत त्या अपडेट सुद्धा लगेच बघून घेऊयात। बघा, लाडकी बहीण योजना, बघा राज्यातील तब्बल 2,46,00,000 लाडक्या बहिणींसाठी शासनाकडून महत्त्वपूर्ण अशा 3 योजनांचे अर्ज सुरूच करण्यात आलेले आहे। ज्या माता भगिनींना, ज्या लाडक्या बहिणींना या योजनांचे अर्ज करायचे असतील तर त्यांनी हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहणं गरजेचं आहे। बघा, त्या 3 योजनांमधली जी पहिली योजना आहे ती म्हणजे मुख्यमंत्री अन्नपूर्ण योजना। बघा, सर्वांना माहिती आहे मुख्यमंत्री अन्नपूर्ण योजनेअंतर्गत 3 मोफत गॅस दिले जात असतात, परंतु लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये अजून मुख्यमंत्री अन्नपूर्ण योजनेअंतर्गत गॅस कनेक्शनचे 2,500 रुपये जमा झालेले नाही, तर ते पैसे आजपासून जमा करण्याचे आदेश सुद्धा देण्यात आलेले आहे। सोबतच ज्या माता भगिनींना या योजनेचा अर्ज करायचा असेल तर त्यांच्यासाठी आनंदाची बातमी आलेली आहे, त्यांना या योजनेचा अर्ज आजपासून करता येणार आहे। त्यामुळे लाडकी बहीण असाल तर तुम्ही सुद्धा लवकरात लवकर मुख्यमंत्री अन्नपूर्ण योजनेचा अर्ज करायचा आहे। सोबतच लाडक्या बहिणींसाठी जी दुसरी योजना आलेली आहे ती म्हणजे प्रधानमंत्री घरकुल योजना। बघा, केंद्र सरकारकडून महाराष्ट्र राज्यामध्ये लाडक्या बहिणींसाठी तब्बल 20 लाख घरे मंजूर करण्यात आलेले आहेत। जर तुम्ही लाडकी बहीण असाल आणि तुम्हाला स्वतःचे घर नसेल, घर खराब झालेलं असेल किंवा कच्चे घर असेल तर तुम्हाला प्रधानमंत्री घरकुल योजनेअंतर्गत 1,20,000 इतका निधी दिला जाणार आहे। सोबतच घर बांधण्यासाठी स्वतःची जागा नसेल तर त्या जागेसाठी 1 लाख रुपये शासनातर्फे अनुदान सुद्धा दिले जाणार आहे। त्यामुळे तुम्ही जर लाडकी बहीण असाल आणि तुम्हाला या योजनांचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये घ्यायचा असेल तर मला लगेच व्हिडिओच्या खाली कमेंट करायची आहे। सोबतच लाडक्या बहिणींसाठी जी तिसरी योजना आलेली आहे ती म्हणजे प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना। या योजनेमार्फत राज्यातील तब्बल 2,46,00,000 बहिणींसाठी 15 लाख शिलाई मशीन महाराष्ट्र राज्यातील लाडक्या बहिणींसाठी मंजूर झालेले आहे। ज्या माता भगिनींना शिलाई मशीन पाहिजे असेल तर त्यांनी लवकरात लवकर अर्ज करायचा आहे। हा अर्ज कुठे करायचा, कसा करायचा याची माहिती पाहिजे असेल तर कमेंटद्वारे कळवायचं आहे। पोस्टच्या खाली कमेंट करा, त्या ठिकाणी तुम्हाला संपूर्ण इन्फॉर्मेशन देऊन टाकतो, परंतु सध्याच्या स्थितीला याची फक्त 2च कामे करायची आहे, ते सुद्धा तुम्हाला झटपट सांगतो। एक तर तुमचा फॉर्म लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेला असेल तर त्याचे झेरॉक्स काढायचे आहे, प्रिंट काढायचे आहे, सध्याच्या स्थितीला तुमचा स्टेटस ऍक्टिव्ह दाखवत आहे का याचा सुद्धा पुरावा पाहिजे। सोबतच बँक खाते आधार कार्डशी लिंक करा, त्यानंतर तुम्ही अर्ज सुद्धा करायचा आहे। सोबतच लाडक्या बहिणींसाठी जी तिसरी योजना आलेली आहे ती म्हणजे मोफत पिठाची गिरणी। बघा, या योजनांचे अर्ज 2 ते 3 दिवसांमध्ये सुरू करण्याचे आदेश सुद्धा देण्यात आलेले आहे। बघा, ही योजना आपल्या महाराष्ट्र राज्य सरकारची आहे, त्याच्या अंतर्गत 20,000 रुपये रक्कम मोफत पिठाची गिरणी खरेदी करण्यासाठी सुद्धा दिले जातात। याचा अर्ज पंचायत समितीमध्ये करायचा असतो, समाज कल्याणमध्ये करायचा असतो किंवा महिला व बालविकास विभागाकडे करायचा असतो, परंतु ही योजना जिल्ह्यानुसार राबवली जात असते। त्यामुळे कोणत्या जिल्ह्याविषयी 2 ते 3 दिवसांमध्ये अपडेट येणार आहे ते सुद्धा तुम्हाला सांगणार आहे। सोबतच बहिणींसाठी जी शेवटची योजना आलेली आहे ती म्हणजे मोफत सौर चूल योजना। बघा, इंडियन ऑइल प्राइम लिमिटेड यांच्या मार्फत बहिणींसाठी सौर चूल योजना, या योजनेचे अर्ज सुद्धा सुरूच करण्यात आलेले आहे। ज्या माता भगिनींना 1 शेगडी, 2 शेगडी, 3 शेगडी अशा पद्धतीने सौर चूल पाहिजे असेल तर तुम्ही इंडियन ऑइल प्राइम लिमिटेड यांच्या वेबसाईटवरून अर्ज करायचा आहे। त्यानंतर तुम्हाला याचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये मिळणार आहे, परंतु तुम्हाला 10 जिल्हे सांगितलेले आहेत, उर्वरित 5 जिल्हे सुद्धा लगेच सांगतो। बघा, याच्यामध्ये मुंबई शहर आहे, मुंबई उपनगर आहे, सोबतच बुलढाणा आहे, जळगाव आहे, नागपूर आहे, वर्धा आहे, अशा पद्धतीने या 15 जिल्ह्यांची यादी आपल्याकडे आलेली होती। तर ते 15 जिल्हे
कोणकोणते आहेत ते सुद्धा तुम्हाला सांगितलेलं आहे। परंतु आपल्या चॅनलच्या माध्यमातून 36 पैठणी साड्या वाटणार आहोत, त्यासाठी 3 अटी घालण्यात आलेल्या आहेत। एक तर व्हिडिओला लाईक केलेला असावं, दुसरी अट म्हणजे चॅनलला सबस्क्राईब केलेला असावं आणि तिसरी अट म्हणजे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलेला असावा। बघा अटी शर्ती सांगितल्या, जिल्हे सांगितले, बँकांना प्राधान्य देण्यात आलेलं होतं, त्या बँका सुद्धा सांगितलेल्या आहेत। त्याच्यामुळे जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि गरज आहे त्यांच्यापर्यंत सुद्धा नक्की शेअर करा। तर चला भेटूयात उद्याच्या नवीन योजनेच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत सर्वांना जय महाराष्ट्र।